नमस्कार, मी जगदीश देशमुख. गप्पा राजकारणाच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण आहोत नाशिकमध्ये आणि नाशिकमधील सध्याची राजकीय स्थिती काय आहे, सोबतच नाशिकमध्ये एकूण किती फॅक्टर आहेत आणि या फॅक्टरचा काय फरक पडणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या कार्यक्रमातून समजून घ्यायच्या आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घ्यायची आहेत. त्यासाठी आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार जोडलेले आहेत. माझ्या उजव्या बाजूला आहेत कुमार कडलक सर, आपलं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत. आणि डाव्या बाजूला आहेत हेमंत भोसले सर, आपलंही सर स्वागत. नाशिकमध्ये आपण जेव्हा ही विधानसभा निवडणूक पाहतोय, दोन पक्षामध्ये फूट पडलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक आहे. तर कसं पाहताय या निवडणुकीकडे? जिल्ह्यातील जे संपूर्ण 15 मतदारसंघ आहेत, या 15 मतदारसंघाकडे कसं पाहताय? सर, नाशिक जिल्ह्याचा जर राजकीय इतिहास सांगायचा झाला तर नाशिक जिल्हा हा नेतृत्वहीन जिल्हा म्हणून ओळखला जातो. खरं तर सगळ्याच राजकीय पक्षांना नाशिकमधून काहीतरी वेगळी क्रांती करावी असं नेहमी वाटतं. त्यासाठी अनेक मेळावे होतील, शिबिरं होतात, कार्यशाळा होतात. पण तरीही त्यातून जे काही मंथनांती जे नेतृत्व नाशिक जिल्ह्याला मिळायला पाहिजे ते काही मिळालेलं नाही आजपर्यंत. आणि नाशिक जिल्ह्यावरती तसं म्हटलं तर राजकीयदृष्ट्या शेजारच्या जिल्ह्याचा जास्त प्रभाव आहे, अहमदनगर जिल्ह्याचा, ज्याला अहिल्यानगर आता म्हटलं जातं. पण तर नाशिकमध्ये त्या दृष्टिकोनातून पूर्ण जिल्ह्याचं कमांड ही शेजारचे जिल्हे चालवतात. त्या दृष्टिकोनातून स्वयंभू असं नेतृत्व नाशिक जिल्ह्याला आजपर्यंत आलं. त्याच्यामुळे जे काही मूलभूत जे प्रश्न आहेत ते आत्तापर्यंत सुटलेले नाहीत. तर त्याच्यातून आता नाशिक जिल्ह्यात सध्या फक्त विधानसभेपुरतं बोलायचं झालं तर एकूण 15 विधानसभा याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ता पक्ष सगळे विभागले गेलेले आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये. आणि कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा कुठल्याही पक्षाला असं मूलभूत निष्ठा ही राहिलेली नाही. त्याच्यामुळे सगळी आपण ज्याला शुद्ध मराठीमध्ये खिचडी म्हणतो अशा प्रकारचं राजकारण सध्या नाशिक जिल्ह्यात सुरू आहे. हेमंत भोसले सरांना काय वाटते ते सुद्धा समजून घेऊया. नाशिक जिल्ह्यामध्ये सध्याचं राजकारण, राजकीय परिस्थिती, यावर आपलं भाष्य काय? नाही, आत्ता कडलक सरांनी जे सांगितलं की जे 15 मतदारसंघ आहे, तर या सगळ्याच ठिकाणी यंदा काटेकी टक्कर आपल्याला बघायला मिळणार. म्हणजे आज तुम्ही कुठेही सांगू शकणार नाही की अमुक ठिकाणी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. म्हणजे गेल्या इलेक्शनमध्ये क्लिअर कट दिसत होतं की कोणाची लाट आहे, कोणाची हवा आहे. पण यंदा मात्र तसं काही होताना दिसत नाही. आणि त्याचं मूळ कारण आहे की जी पक्षांची ताटातूट झालेली होती. म्हणजे जर तुम्ही नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर इथं नेतृत्व आहे छगन भुजबळांचं, परंतु जो कष्टकरी वर्ग आहे किंवा जो शेतकरी वर्ग आहे तर हा शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. आणि त्यामुळे शरद पवारांचा या जिल्ह्यावर मोठा प्रभाव आहे. आणि त्याच अनुषंगाने ही निवडणूक आता एकीकडे जे कार्यकर्ते आहेत तर ते सगळेच हार्डकोर कार्यकर्ते, जुने कार्यकर्ते, ते जुन्या पक्षाला चिटकून आहेत. आणि जे नवीन लोक आहेत किंवा जे शिफ्ट झालेले सगळे आहेत तर हे सगळे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी आहे. म्हणजे हा कार्यकर्ता आणि लोकप्रतिनिधी असा संघर्ष आहे. आणि या संघर्षात आता कोण जिंकतो हे काही दिवसात कळेलच. आणि आता आपण नाशिकमधील जे फॅक्टर आहेत, ह्या फॅक्टरचा काय परिणाम होणार आहे ते सुद्धा समजून घेऊया. छगन भुजबळ आणि मराठा ओबीसी वाद हे बरेच विषय गाजले होते. जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामधला वाद तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मराठा आणि ओबीसी हा घटक, हा फॅक्टर किती परिणामकारक असेल? केवळ छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात नाही तर संपूर्ण 15 मतदारसंघामध्ये मराठा आणि ओबीसी हा फॅक्टर किती महत्त्वपूर्ण वाटतोय आपल्याला? सर, याच्यामध्ये 1.5 वर्षापासून जे काही संघर्ष चालू आहे मराठा आणि ओबीसी किंवा थेट जरांगे पाटील आणि छगन भुजबळ, तर ती जी तीव्रता होती, जसं इलेक्शन जवळ आलेलं आहे, मतदानाची तारीख जशी जवळ येते तसं तो संघर्ष, जी तीव्रता आहे ती कमी होताना दिसते. ॲक्च्युअल जेवढा अपेक्षित परिणाम व्हायला पाहिजे तेवढा परिणाम आता प्रत्यक्ष मतदानात होईल असं काही जाणवत नाही. याचं कारण असं आहे की सर्वच पक्षांमध्ये, सगळ्याच नेत्यांमध्ये ओबीसी मराठा हे कार्यकर्ते विभागले गेलेले आहेत. म्हणजे ज्याला म्हणजे जसे इंटॅक्ट राहायला पाहिजे होते ते काही राहिलेले नाही आहेत. आता काही ठराविक 2 किंवा 3 मतदारसंघ सोडून, उदाहरण नांदगावमध्ये ज्यापैकी बऱ्यापैकी तो इम्पॅक्ट दिसू शकतो. पण त्याच्यातही नांदगावसारख्या ठिकाणी जाती फॅक्टरवर जर निवडणूक होईल असं जर आपण विचार केला तर बंजारा समाजाचे 2 उमेदवार तिथं आहेत आणि ओबीसी म्हणून 1 उमेदवार तिथं आहे. आणि तिसरा उमेदवार, जो चौथा उमेदवार आहे तो मराठा समाजाचा आहे. म्हणजे तिथे सुद्धा मतविभागणी प्रचंड प्रमाणात होईल. त्याच्यामध्ये जो समाज आपल्या जातीच्या उमेदवारासोबत जो राहील त्या पद्धतीने तिथे आपल्याला निकाल मिळू शकतो. बाकी पूर्ण जिल्ह्याचंच, पूर्ण जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी फार जास्त काही जाणवेल असं वाटत नाही. हा जो संघर्ष आहे त्याची तीव्रता कमी झाल्यासारखी मला तरी वाटते. सर आपलं काय मत आहे? मराठा ओबीसी वादाची सरांनी म्हटलं की तीव्रता कमी झाली, जी लोकसभेला होती तशी तीव्रता दिसत नाही. आपलं यावर मत काय? नाही, आपण येवल्यापासून सुरुवात करूयात. येवल्यात मराठा ओबीसी वाद हा दिसतोच.
म्हणजे गेल्या 4 इलेक्शनपासून जर बघितलं तर प्रत्येक वेळेस असं सांगण्यात येत होतं की येवल्यामध्ये भुजबळांची यंदा थोडीशी अवस्था दोलायमान आहे, म्हणजे भुजबळ पराभूत होऊ शकतील. परंतु 4ही निकाल जर बघितले तर एकतर्फी निकाल लागलेले आहेत. म्हणजे 4ही वेळेस भुजबळांसमोर मराठा कॅन्डिडेट होता आणि त्यावेळेला त्यांना अगदी कमी मतं आणि भुजबळांनी भरभरून मतं घेऊन ते जिंकून आलेले आहेत. असं जरी 4 इलेक्शनचा हा अनुभव असला तरी यंदा मात्र तिथं थोडीशी परिस्थिती अवघड आहे. कारण यंदा जो जरांगे फॅक्टर नाशिक जिल्ह्यात जर म्हणाल तर जरांगे फॅक्टर येवल्यामध्ये तुम्हाला जास्त बघायला मिळेल. कारण ज्या वेळेला अतिवृष्टी झालेली होती तर त्या काळामध्ये काही लोकांनी, नेत्यांनी, विशेषतः भुजबळांनी या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करायला सुरुवात केली होती. त्यावेळेला गावबंदीचे बोर्ड भुजबळांना तिथं वाचायला मिळाले. भुजबळांना बऱ्याचशा गावांमध्ये बंदी घालण्यात आलेली होती आणि हा सगळा शेतकरी वर्ग आहे येवल्याचा. आणि तो जर बघता यंदा येवल्यामध्ये जात फॅक्टर हा जोरदारपणे चालणार आहे. समोरचा उमेदवार जात फॅक्टर बघूनच माणिकराव शिंदे जे आहेत, जे शरद पवार गटाकडनं उभे आहेत, तर त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. सध्याच्या घडीला कोणी म्हणेल की ते कच्चा लिंबू आहे, ते अगदी म्हणजे भुजबळांनी मॅनेज केलेलं उमेदवार आहे असं सहजपणे बोललं जातं. पण प्रत्यक्षात ग्राउंड रियालिटी वेगळी आहे. कारण एका संपूर्ण समाजाची, म्हणजे जर येवल्यामध्ये मराठा समाजाची जर मतं जर बघितली तर साधारणतः लाखाच्या आसपास ही मतं आहेत. आणि हा संपूर्ण समाज भुजबळांच्या मागच्या काही वक्तव्यामुळे प्रचंड प्रमाणात नाराज आहे. विशेषतः त्यांनी नाभिक समाजाविषयीचं काही वक्तव्य केलं होतं किंवा जरांगेंना बोलता बोलता त्यांनी मराठ्यांनाही दुखवलेलं आहे. त्यामुळे मराठा आणि नाभिक समाज हे दोन्ही समाज दुखवले गेलेले आहेत. तिसरा एक फॅक्टर आहे हा ब्राह्मण समाज. जो ब्राह्मण समाज मध्यंतरी सरस्वती संदर्भातले जे काही भुजबळांचे स्टेटमेंट होते तर त्या वक्तव्यामुळे तोही समाज दुखावला गेलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला लोकसभेला भुजबळांनी उमेदवारी मागितलेली होती त्यावेळेला या समाजाने, ब्राह्मण समाजाने, नाशिक जिल्ह्याच्या ब्राह्मण समाजाने निवेदन दिलेले होते आणि भुजबळांना उमेदवारी दिली तर आम्ही कुणीही प्रचारात उतरणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतलेली होती. त्याच्यामुळे तीन महत्त्वाचे समाज या येवल्यामध्ये जे परिणामकारक ठरू शकतात हे सगळे भुजबळांच्या विरोधात उभे ठाकलेले आहे. आणि जो आणखीन एक मोठा समाज आहे वंजारी समाज, तर हा समाज मात्र थोडासा दोलायमान आहे. कारण त्यांचा एक चांगला उमेदवार तिथं नरेंद्र दराडे होते, परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही. पण नरेंद्र दराडे आणि भुजबळ असं हे तिथं वैर आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासूनचं हे वैर आहे. म्हणजे इलेक्शनच्या काही दिवस आधीच दराडे कुटुंबातल्या एकावर भुजबळांनी गुन्हाही दाखल केलेला होता. आणि त्यामुळे ही दराडे फॅमिली आणि दराडे फॅमिली त्या अनुषंगाने बराचसा वंजारी समाजही भुजबळांच्या विरोधात गेला आहे. हे जर जातीय समीकरण जर बघितलं तर यंदाची निवडणूक येवल्यासाठी भुजबळांना सोपी नाही. जर तुम्ही नांदगावचा विचार केला, नांदगावला वंजारी समाजाचं प्राबल्य आहे, परंतु आज जे मुख्य पक्षाचे जे उमेदवार आहेत, म्हणजे जर सुहास कांदे घ्या किंवा गणेश दात्रक घ्या, हे दोन्हीही वंजारी समाजाचे आणि अपक्ष म्हणून समीर भुजबळ ते माळी समाजाचे आहेत. त्यामुळे येवल्यात जरांगे फॅक्टर चालणार नाही का? जर तो चालणार नसता तर सुहास कांदे 3 ते 4 वेळेला जरांगेंची भेट त्यांनी घेतली नसती. किंवा जे दुसरे बोरसे आहेत, डॉक्टर बोरसे म्हणून अपक्ष उमेदवार आहेत, तर त्यांना जरांगेंचा उमेदवार म्हणून मानलं जाते. आणि त्यामुळे येवल्यामध्ये कदाचित चमत्कार होऊ शकतो, ते केवळ जात फॅक्टरमुळे. जर शहराच्या बाजून जर विचार केला तर शहरात तितका फारसा प्रभाव दिसत नाही, परंतु भुजबळांच्या वक्तव्यामुळे जिल्ह्यातला सगळाच समाज नाराज झालेला आहे. त्यामुळे भुजबळांना मदत करायची नाही म्हणजे महायुतीला मदत करायची नाही आणि त्यामुळे ही सगळी मतं ही कदाचित आघाडीच्या पारड्यात पडू शकतात. पुढच्या फॅक्टरवर येऊ द्या. नाशिक म्हटलं की मनसेला आपल्याला दुर्लक्ष करून जमणार नाही, कारण कधी काळी नाशिकमध्ये मनसेची सत्ता होती, महानगरपालिका मनसेच्या हातामध्ये होती. सर, मनसे या विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरलेली आहे, तर मनसेचा नाशिकमध्ये किती परिणामकारक मनसेची भूमिका असेल, मनसे हा घटक किती महत्त्वाचा तुम्हाला वाटतोय, खास करून नाशिक शहरामध्ये? आपल्या ह्या मुद्द्यावर येण्यापूर्वी भोसले सरांनी जे येवल्याचं विश्लेषण केलं त्याला जोडून मी असं सांगतो, तर बोलता माणिकराव शिंदे हे जे तिथे उमेदवार आहेत, तर मुळामध्ये नाशिक जिल्ह्यात किंवा येवल्यामध्ये भुजबळांना आणण्यासाठी माणिक शिंदे यांचं हे महत्त्वाचं योगदान आहे. परंतु भुजबळांच्या एकूणच राजकीय अजेंड्याप्रमाणे त्यांना साईड ट्रॅक केलं. त्याचा ती एक नाराजी आहे. आणि भोसले जर सांगतायत त्याप्रमाणे त्या मुद्द्यावरती माणिकराव शिंदे हे चांगल्यापैकी त्यांना फाईट देऊ शकतात. म्हणजे तिथे एक चमत्कार होईल. आणि त्यांनी सांगितलं नांदगावप्रमाणे इथेही अशा 2 अपेक्षा आहे. आता राहिला प्रश्न मनसेचा, तर मनसेचा एकूण जिल्ह्यात जसं म्हणावं तेवढा प्रभाव पडणार नाही. म्हणजे आमचं आत्तापर्यंत जे निरीक्षण आहे त्याच्याप्रमाणे पश्चिम मतदारसंघामध्ये, नाशिक पश्चिममध्ये शहरातल्या बऱ्यापैकी त्यांनी उचल खाल्लेली आहे. आणि तिथे
युती आणि आघाडी दोघांनाही चांगल्यापैकी त्याचा सेटबॅक बसू शकतो इथपर्यंत त्यांचं प्रचार आलेला आहे. बाकी इतर मतदारसंघामध्ये असं काही अस्तित्वापुरते आहेत, बाकी विशेष काही नाही. पुढचा फॅक्टर आहे बंडखोरी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळं अनेक बंडखोर हे रिंगणामध्ये उतरलेले आहेत. अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की या 2024मध्ये 1995 सारखी स्थिती होऊ शकते. 1995मध्ये 45 जवळपास बंडखोर हे निवडून आले होते आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा 25च्या वरतीच ही संख्या असेल असं अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. नाशिकमध्ये काय स्थिती आहे सर? नाशिकमध्ये बंडखोरी झालेली आहे काही मतदारसंघामध्ये, ती किती परिणामकारक असेल आणि त्याचा निकालावर काय परिणाम दिसतोय आपल्याला? नाशिकमधल्या बंडखोरीचा विचार करायचा झाला तर सर्वप्रथम देवळाचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. कारण देवळा मतदारसंघामध्ये डॉक्टर राहुल आहेर आत्ताचे जे विद्यमान आमदार आहे भारतीय जनता पक्षाचे, त्यांचे सख्खे चुलत बंधू जे आहेत ते केदा आहेर, तर ते निवडणुकीला अपक्ष म्हणून उभे आहे आणि तिथूनच बंडखोरीला सुरुवात झालेली आहे. विशेष म्हणजे केदा आहेर यांच्या पाठीशी भाजपची बऱ्यापैकी मोठी फळी, म्हणजे जे यापूर्वीचे आत्माराम कुंभारडे असतील किंवा अन्य जे काही जुने लोक होते, तर ते केदा आहेर यांच्या पाठीशी उभे आहेत. त्याच्यामुळे भाजपमध्ये तिथे दोन भाग झालेले दिसतात. काही दिवसांपूर्वीच म्हणजे अगदी निवडणूक जाहीर होण्याच्या 4 ते 5 दिवसांआधी डॉक्टर राहुल आहेर यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं की यंदा मी निवडणुकीतून माघार घेतोय आणि केदा आहेर यांना पुढची चाल देतोय. परंतु प्रत्यक्षात तसं काही झालं नाही आणि पहिल्याच यादीमध्ये राहुल आहेर यांचं नाव आलं. त्यावेळेला केदा आहेर यांनी जे काही वक्तव्य केले होते त्यांच्या म्हणण्यानुसार हे सगळं नाटक उभं करण्यात आलं होतं आणि राहुल आहेर यांनाच तिकीट हवं होतं. त्यांनी या माध्यमातून एक सहानुभूती तयार करून घेतली त्यांच्याभोवती आणि तशा पद्धतीने ते निवडणुकीला सामोरे गेलेले आहे. त्यामुळे हा माझ्यावर अन्याय आहे, कारण राहुल आहेर यांना निवडून देण्यात किंवा देवळ्यामध्ये त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यात माझा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे आमचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग जी गेल्या पंचवार्षिकला ठरलं होतं, 5 वर्ष ते आमदार असतील, 5 वर्ष मी असेल, तर हा जो अलिखित करार होता तो करार तोडलेला आहे आणि त्यामुळे तिथं त्यांनी बंडखोरी केलेली आहे. असं जरी असलं तरी खूप मोठा वर्ग हा पक्षाचा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराच्याच पाठीशी असतो. आता देवळ्याचं जर बघितलं वातावरण तर तुम्हाला केदा आहेरांच्या सभांना चांगली गर्दी दिसेल, परंतु अंडरकरंट्स खूप वेगळे आहेत. म्हणजे नाफेडवरही केदा आहेर तिथं पदाधिकारी आहेत आणि नाफेडच्या बाबतीत मोठी एक नाराजी केदा आहेरांवर आहे की रेट ठरवण्याच्या संदर्भातले असेल किंवा जो कांदा निर्यात बंदीचा निर्णय झाला होता तेव्हा कुठे होते केदा आहेर, म्हणजे तेव्हा तर भाजपचे जिल्हाध्यक्ष होते हे केदा आहेर आणि तरीही हा निर्णय झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ती नाराजी आहे. आणि दुसरी गोष्ट, जर आपण स्वभावानुसार जर विचार केला तर अतिशय कूल व्यक्तिमत्व हे राहुल आहेर आहे. त्यामुळे तिथे बंडखोरीचा फटका हा कदाचित बसला तर राहुल आहेरांना बसू शकतो आणि तिथे काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाची बंडखोरी ही फक्त देवळ्यामध्येच होते, बाकीच्या ठिकाणचे बंडोबा बऱ्यापैकी थंडोबा झालेले आहेत. नांदगावमध्ये काय स्थिती असेल? नांदगावमधली जी बंडखोरी आहे ही थोडीशी ठरवून केलेली बंडखोरी अशी वाटते की भुजबळांचं जर निवडणुकीच्या आधीचं स्टेटमेंट जर बघितलं, समीर भुजबळांच्या वाढदिवसाचं जे भाषण होतं त्या भाषणाला भुजबळांनी सांगितलं होतं की आता तुम्ही तुमचे निर्णय घ्यायला मोकळे आहात. म्हणजे हे ठरलेलं होतं, स्क्रिप्ट आधीच ठरलेली होती की तू तुझा निर्णय घ्यायचा, तू राजीनामा द्यायचा, मी तुला बनवण्याचं काम करेल आणि तू मात्र तुझा निर्णय घेऊन मोकळं होऊन जायचं. हे सगळं ठरवलेलं होतं, हे लोकांनाही कळतंय आणि त्यामुळे त्याला बंडखोरी म्हणायची की घरातनंच फूस म्हणायची. परंतु या सगळ्या गोष्टीमुळे एकनाथ शिंदेची शिवसेना ही प्रचंड प्रमाणात दुखावलेली दिसते आणि त्यामुळेच त्यांनी नाशिकमध्ये ऐन वेळेला हेलिकॉप्टरने 2 EB फॉर्म पाठवले होते. म्हणजे एक देवळाली मतदारसंघात होता आणि दुसरं दिंडोरी मतदारसंघात होतं. दिंडोरी मतदारसंघामध्ये शेवटच्या क्षणी ती माघार घेण्यात आली, पण देवळाली मतदारसंघात मात्र ती माघार घेण्यात आलेली नाही आणि त्यामुळे तिथे आता महायुतीचे 2 उमेदवार झालेले आहेत. नांदगावच्या या इलेक्शनचा फटका येवल्यावर पण बसतो, कारण ज्या पद्धतीने समीर भुजबळ हे सुहास कांदेंना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत, तर तो जो वंजारी समाज आहे तो दुखावला जातोय आणि हा वंजारी समाज येवल्यातही खूप मोठ्या प्रमाणात आहे. शिंदेची शिवसेना दुखावली जाते आणि त्यामुळे नांदगावमध्ये समीर भुजबळ निवडून येतील अशी अजिबात परिस्थिती नाही. परंतु त्यांनी ही निवडणूक चर्चेत आणलेली आहे ही आणि त्यांनी जितका त्रास देण्याचा प्रयत्न करायचा असेल तो सगळा करून झालेला आहे. आणि सुहास कांदे जे बाहुबली नेते म्हणून ओळखले जात होते, तर त्यांना पूर्णतः जे काही यांनी कट कारस्थानं केलेले आहेत त्याच्यामध्ये व्यस्त करून टाकलेलं आहे. त्यांना निवडणुकीला प्रचाराला फार कमी वेळ देत आहेत आणि तीच बहुधा ही स्ट्रॅटेजी दिसते. कोण विजय होईल असं वाटतं? अंदाज काय वाटते नांदगावमध्ये? नाही, सध्या तरी जर एकूण कामांची संख्या वगैरे जर बघितली, कारण सुहास कांदेंनी जी कामं केलेली आहेत, यापूर्वी पंकज भुजबळही होते, परंतु पंकज भुजबळांनी जितकी कामं केलेली नाही त्याच्या 4 पट जास्त कामं
ही सुहास कांदेंनी केली. अगदी मनमाडपर्यंत पाणी आणलेलं आहे आणि पाण्याचा प्रश्न तिथं खूप मोठा आहे. आणि नांदगावमध्ये जर बघितलं तर साधारणतः 200-250 कोटींची कामं झालेली आहे. यापूर्वी इतकी कामं झालेली नव्हती. कामांचा आणि समाज हा जर विषय धरला तर सुहास कांदेंचं पारडं आज तरी जड दिसतंय. परंतु तिकडे एक तिसरा एक फॅक्टर आहे, तो म्हणजे डॉक्टर बोरसे. सगळेच उमेदवार ओबीसी समाजाचे आहे आणि बोरसे मात्र मराठा समाजाचे आहे. त्यांनी कोविडमध्ये बऱ्यापैकी मोठं काम केलेलं होतं, त्याच्यामुळे नांदगावकर त्यांना ओळखतात. जर चमत्कार झाला तर त्या जागेवर होऊ शकतो की जर मराठा समाजाने एक गठ्ठा मतं हे जर बोरसेंना दिले तर कदाचित तिथे बोरसे विजयी होऊ शकतात. परंतु मराठा समाज एका ठिकाणी कुठं मतं देतो असं कुठल्याच मतदारसंघात दिसत नाही. त्यामुळे आज तरी सुहास कांदेंचं पारडं जड दिसतं. आता आपण येऊया नाशिकच्या स्थानिक मुद्द्यांकडे. नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर इथे दोन घटक पडतात, एक शहरी भाग आणि ग्रामीण भाग. शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स हा विषय प्रचंड चर्चेमध्ये आहे, तर खेडेगावामध्ये ग्रामीण भागामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. तर सर, तुमच्यामध्ये नाशिकमध्ये प्रचारामध्ये सध्या कोणते मुद्दे आहेत आणि प्रचारात कोणते मुद्दे यायला पाहिजेत, जे मुद्दे परिणामकारक होऊ शकतात? इथल्या नेमक्या समस्या काय काय आहेत? आता तुम्ही आपण जो उल्लेख केला तो नाशिक शहरामध्ये ड्रग्ज हा एकदम कळीचा मुद्दा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काही लोकप्रतिनिधींचे नावं आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बऱ्याच ज्यावेळेस आग लागते त्यावेळेस धूर निघतो. याचा अर्थ असा होतो की काहीतरी कुठेतरी यांचे रिलेशन्स असावेत, काहीतरी लागेबांधे असावेत म्हणून लोक चर्चा करतात. तर त्या संदर्भात या युती सरकारनं आवश्यक ते जरी कारवाई होताना दिसत असल्या तरी जे मूळ आहे त्यांचं ते उखडण्यामध्ये त्यांना यश आलेलं नाही आहे. तो एक रोष जनतेमध्ये आहेच नाही म्हटलं तरी. दुसरा प्रश्न, ग्रामीण भागामध्ये कांदा हा अजूनही कळीचा मुद्दा आहे. अलीकडच्या 2-4 महिन्यामध्ये भाव वाढलेले असले तरी लोकांना तेवढं कळतं. लोकसभेत जो सेटबॅक बसलेला आहे, फेक नेरेटिव्ह करून त्याची थोडीशी आता आपण डॅमेज कंट्रोल म्हणतो असं करण्याचा प्रयत्न जरी झाला असला तरी कांदा हा आजही लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आणतो. त्याच्यामुळे भाव वाढलेले दिसत असले तरी हा फुगवटा आहे आणि केवळ इलेक्शनमुळे तो हे केलेला आहे, या लोकांना ते समजलेलं आहे. त्याच्यानंतर महागाई हा नेहमीप्रमाणे आहेच, बेरोजगारी हा मुद्दा आहेच, सिंचनाचे अनेक प्रश्न आज आहेत, त्याच्यावरही लोकांची नाराजी अजून आहेच. ती या निवडणुकीमध्ये थोड्या प्रमाणात दिसणार आहे. सर, प्रचारामध्ये आता सध्या कोणते मुद्दे आहेत? कारण बऱ्याच वेळा आपण बघतोय की हिंदू मुस्लिम असा वाद पेटवला जातोय, हे प्रचारामध्ये मुद्दे आलेले आहेत. मात्र स्थानिक मुद्द्याकडे यामुळे दुर्लक्ष होत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं तर महायुतीला याचाच फटका बसला, कारण मविया स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढत होती आणि महायुती हिंदुत्व मुस्लिम हा घटक घेत होती. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये मूलभूत प्रश्न तुम्हाला प्रचारात दिसत आहेत का नाशिक जिल्ह्यात? यंदाच्या निवडणुकीमध्ये स्थानिक प्रश्न खूप आहेत, परंतु प्रचारात मात्र त्याची फारशी वाच्यता होताना दिसत नाही. म्हणजे अगदी पक्ष फुटल्यानंतरची जी भाषणं होती तीच भाषणं आजही तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे उद्धव ठाकरे आजही म्हणताय मला एकटं पाडलं, माझा पक्ष चोरला. इकडे एकनाथ शिंदे आजही तेच जुने किस्से सांगतायत, गुवाहाटीमध्ये काय झालं होतं आणि हे सगळ्या गोष्टींमध्ये. आणि त्याच्यात आता लोकांचा इंटरेस्ट गेलेला आहे निघून. सगळ्यात महत्त्वाचं, नाशिक महापालिकेत गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून महापालिकेत कुठलंही म्हणजे महापालिकेत प्रशासन आहे, नगरसेवक नाहीत. आणि त्यामुळे अगदी छोटे छोटे प्रश्न, मूलभूत प्रश्न ज्याला म्हणतो, तर ते सगळेच प्रलंबित आहेत. आणि लोकांना आता आपली बाजू कोणासमोर मांडावी, कारण प्रशासनात असे काही लोक येऊन बसलेले आहेत ज्यांना फक्त भूसंपादन आणि महागड्या प्रोजेक्टमध्येच इंटरेस्ट आहे. त्यांना दिवाबत्ती, पाणीपुरवठा किंवा ह्या आरोग्याचे जे प्रश्न असतील तर याच्यात काही फार इंटरेस्ट दिसत नाही. आणि त्यामुळे लोकांना व्हायच नाही की आम्ही आमचे प्रश्न कोणासमोर मांडावे, कारण नगरसेवकही नाही आहेत. आणि अशामुळे यंदाचं इलेक्शन हे स्थानिक प्रश्नांवरच होणं गरजेचं होतं. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर रस्त्यांची अवस्था जी आहे नाशिकची ती अतिशय बिकट आहे. आपण म्हणू की हा महापालिकेचा प्रश्न आहे, परंतु बरेचसे आमदार निधीतनं रस्ते झालेले आहेत आणि त्या रस्त्यांची दुरावस्था आहे. कामाची क्वालिटीच्या बाबतीतही जे आमदार निधीतनं कामं जे झालेले आहेत त्या सगळ्याच कामांची जर तुम्ही क्वालिटी जर बघितली तर तिथं नक्की इथे खर्च किती झालेला आहे, जो खर्च दाखवण्यात आला आहे तो झालेला आहे का नाही. तिसरी गोष्ट, आजही नाशिक शहरांमध्ये पाणी कमी येतं. म्हणजे मध्यंतरी सरकारने अमृत योजना आणलेली होती, त्या अमृत योजनेचं काय झालं, कारण संपूर्ण शहराला पाणी पुरवठा देणारी ही योजना होती. त्या योजनेविषयी कुठल्याही सभेमध्ये आजपर्यंत वाच्यता झालेली नाही. किंवा ग्रामीण जर भागात जर बघितलं तर नाशिकही तसा 2 प्रकारचे, एक तर बागायतदार शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत आणि जो सर्वसामान्य जो शेतकरी आहे तर त्या वर्गामध्ये आत्महत्येचं प्रमाणही मोठं आहे, कर्जबाजारी झालेला हा शेतकरी आहे. आणि या शेतकऱ्याविषयी काही कोणी बोलत नाही आहे आणि त्याचे प्रश्न वेगळे आहेत, त्याच्या गोष्टी प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत, परंतु त्याला समजून घेणारं कोणी नाही. आणि त्यामुळे थोडंसं शरद पवारांचं इकडे आघाडीतलं राजकारण
राजकारण असल्यामुळे हे शरद पवार ही मेक ओळखून आहेत की ग्रामीण भागात गेल्यावर नक्की कुठले मुद्दे उचलायचे. शरद पवारांच्या अजून सभा झालेल्या नाही, परंतु ज्या सभा झालेल्या आहेत ह्या अगदी वरवरचे मुद्दे आणि जे राज्यस्तरावरचे मुद्दे होते, काही केंद्र स्तरावरचे मुद्दे होते, याच्यावर चर्चा झाली. पण स्थानिक मुद्द्यावर मात्र अद्याप चर्चा नाही आहे. योजनांचा भडीमार सुद्धा झालेला आहे. लाडकी बहीण योजना, त्यानंतर अन्य ही योजना आल्या. सुरुवातीला मवियाकडून या योजनांवर टीका केली गेली, मात्र 1-2 दिवसापूर्वी जी सभा झाली त्या सभेमध्ये मवियाकडून, खास करून मवियाकडून अनेक योजनांचा सुद्धा भडीमार केलेला आहे. आपण सरांकडून समजून घेऊया, ग्रामीण भागामध्ये ज्या ह्या योजना आहेत या योजनांचा काय परिणाम जाणवतोय, लाडकी बहीण योजना खास करून. योजनांवर आपण बोलूच, पण एक मुद्दा मगाशी मी विसरलो शेतकऱ्यांच्या बाबतीत. नाशिक जिल्ह्याची जी अर्थवाहिनी ज्याला म्हटलो आपण, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक, त्या मध्यवर्ती बँक जी अवसायनात आता काढली या मंडळींनी, तर त्याच्या 550 दिवसापासून एक उपोषण चालू आहे. त्या उपोषणाकडे सरकारला म्हणजे 550 दिवसामध्ये त्या याच्यावरती एक साधे ब्रशसुद्धा सरकारने काढलेले नाही. तो एक इम्पॅक्ट तुम्हाला ग्रामीण भागामध्ये दिसणार आहे. दुसरा प्रश्न राहिला योजनांचा. तर योजना म्हणजे त्याला आपण रेवडी कल्चर ज्याला म्हणतो आपण, तर प्रत्येक वेळेला प्रत्येक पक्ष म्हणजे केंद्रामध्ये रेवडी कल्चरला विरोध केला जातो आणि त्यांचेच इथले जे कारभारी आहेत ते रेवडी कल्चरच हे करू राहिले. तर ग्रामीण भागामध्ये लोक असं बोलतात, आमचं समजा उदाहरणार्थ माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण, 1500 रुपये तुम्ही लाडक्या बहिणीला देत आहेत, पण तिच्या मुलांचं शिक्षण असेल, ते कुणाच्या भावाची नोकरीचा प्रश्न असेल, याच्यासाठी तुम्ही काय करताय? तर 1500 रुपयामध्ये तुमचं हे होणार नाही. असे निगेटिव्ह त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे या निवडणुकीमध्ये प्रचारात आहेत. त्याच्यामुळे त्याचा फारसा फरक पडेल, थोडाफार फरक पडणार आहे, 5-10% इकडे तिकडे होतील, पण ज्याला आपण लाट म्हणू त्या योजनेमुळे लाट येईल अशी काही परिस्थिती जिल्ह्यात नाही आहे. सर, तुमच्याकडनं हा घटक समजून घ्यायचा आहे की सर्वसामान्य तरुण वर्ग असेल तो रोजगार मागतोय किंवा स्त्रिया संरक्षण मागतायत, शेतीला चांगला भाव शेतकरी मागतोय, अशा पार्श्वभूमीवरती अशा योजना करणं किंवा सर्वसामान्य जनतेला फुकट काहीतरी देणं, हे याकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, ही गोष्ट चुकीचीच आहे. म्हणजे निवडणूक आली आणि प्रलोभ, कारण महायुतीच नाही, आता मवियाने पण सुरू केलंय. एक जर महायुतीने केलं तर ठीक होतं, पण आता मवियाने सुद्धा सुरू केलं. म्हणजे सगळेच राजकारणी असं करतात की सर्वसामान्यांना फुकट देऊया. याकडे दोन्ही घटकाकडून कसं पाहताय? यापूर्वी कसं व्हायचं की निवडणूक आली की एक अनधिकृतरित्या काही मतदारांपर्यंत हे पैसा पोचवला जायचा आणि त्याच्या बदल्यात मत मागितलं जायचं. आता अधिकृतरित्या म्हणजे अशी योजनेचं गाजर दाखवून अधिकृतरित्या प्रलोभन दिलं जाते आणि त्याच्या बदल्यात मत मागितलं जाते. जसं महायुती आहे तसं त्याच पद्धतीने आता महाविकास आघाडी ही त्यांचे जर जाहीरनामे बघितले, त्यांचे भाषणं जर बघितले, तर त्याच पद्धतीने सगळे आश्वासनं दिले जात आहेत. परंतु जो गोरगरीब वर्ग आहे तर तो अतिशय प्रामाणिक वर्ग आहे. मला असं वाटतं की ज्याच्या बँक अकाउंटवर हे पैसे पडले तर तो त्या उमेदवाराला हे मतदान करेल, कारण तो भामटा नाही आहे. त्याला मिळालेले पैसे त्याला लक्षात येत नाही की हे कशासाठी दिलेले आहेत. म्हणजे हे निवडणुका समोर ठेवून दिले आहे हे जरी त्याला कळत असलं तरी मला 5 वर्षात कोणीही देणार नाही आणि माझ्या अकाउंटला 1500 रुपये म्हणजे एका घरात 3-4 लोक जर बायकांना जर पैसे मिळाले तर तो आकडा मोठा होऊन जातो आणि त्यात दिवाळीचे बोनस आले. मला असं वाटतं की ह्या लाडकी बहीण योजनेचा चांगला इफेक्ट होईल. म्हणजे यापूर्वी ही योजना येण्यापूर्वी भाजप जवळपास भाजप म्हणण्यापेक्षा महायुती कुठेच दिसत नव्हती, परंतु आता ही लढत जी 50-50% झाली आहे यात फार मोठं योगदान हे लाडक्या बहिणीचं आहे. आणि हे केवळ शहरातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये या लाडक्या बहीण योजनेचा हा प्रतिसाद दिसतोय. दुसरीकडे आपण जे रोजगाराचं म्हणतोय की लाडका भाऊ काढलं त्यांनी किंवा ST मधले सूट दिलेली आहे, बऱ्याचशा या योजना केलेल्या आहेत आणि त्यामुळे लोक बऱ्यापैकी खुश आहे. म्हणजे ज्या लोकांचा कधीही महायुतीशी संबंध नाही आला, जे पारंपरिक काँग्रेसचे मतदार होते, तेही आता भाजपच्या बाजूने विचार करायला लागलेले आहेत. आणि त्यामुळे ही गोष्ट तसं नैतिकदृष्ट्या योग्य नसली तरी आजच्या राजकारणाची गरज जर बघितली तर मला असं वाटतंय की युतीला थोडंसं सावरण्यासाठी या योजना आता फलदायी ठरतं असं वाटतंय. सरांनी एक मुद्दा मांडला की महायुतीला या योजनांचा फायदा होईल. आम्ही सुद्धा जय महाराष्ट्राची संपूर्ण टीम जेव्हा महाराष्ट्रामध्ये फिरतोय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जेव्हा सर्वसामान्यांशी बोलतोय तेव्हा सुद्धा जाणवतंय की लाडकी बहीण योजनेचा महायुतीला काही प्रमाणात फायदा होईल. मात्र सर, मला तुम्हाला याच्या पुढचा प्रश्न विचारायचा आहे की अशा योजनांचा फायदा राजकारणापुरता किंवा त्या पक्षाला होऊ शकतो, मात्र राजकारण कुठल्या ठिकाणी चाललेलं आहे, समाजकारण कुठल्या ठिकाणी चाललेलं आहे, आपण समाजव्यवस्था कुठल्या ठिकाणी घेऊन चाललो? राजकारण सत्ता लुलूप किंवा सत्ता केंद्रित झालेलं आहे आणि ते आपलं जी अचिव्हमेंट करण्यासाठी अशा प्रकारचे फुकट योजना ज्या आहेत त्याचा इनडायरेक्ट परिणाम किंवा डायरेक्ट परिणाम तुमच्या राज्याच्या अर्थकारणावर होतो. हे लोकांच्या लक्षात येत नाही. आता तुम्ही आजची परिस्थिती अशी सांगितली जाते
आता तो अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय असेल की तिजोरी रिकामी केली आहे योजनांनी. त्याचा गंमत बघा, मवियाकडून महायुतीवरती हा आरोप केला गेला की तुम्ही लाडकी बहीण योजना आणताय, त्याचा तिजोरीवरती भार पडणार आहे, राज्यामध्ये याचा राज्यावर कर्ज होईल. आणि मवियाने पुन्हा तेच सुरू केलं की तुम्ही 1.5 देता, आम्ही 3 देऊ. तेच सांगतो की एका नाण्याच्या दोन बाजू ज्याला म्हणतो आपण, म्हणजे उडदा माझी काळेगार गोरे काय निवडायचे तसा प्रकार यांचा चालू आहे. आणि हे जरी आत्ता वेगळ्या ठिकाणी म्हणजे कपडे अंगावर वेगळे असले तरी उद्या हे एकच कपडे परिधान करू शकतात अशी परिस्थिती राजकारणात सध्या झालेली आहे. त्याच्यामुळे हे ज्या योजना आता हा क्षणिक फायदा आहे, पण याचा दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या अर्थकारणावर जर झाला तर एकूण पुढचं जे बजेट आहे ते सगळं त्याची दिशा बदलते. आणि महागाई वगैरे किंवा इतर योजना, विकास कामांचे पैसे इकडून काढून तिकडे टाकणे, या सगळा परिणाम होतो. इनडायरेक्टली तो तुमच्या खिशातला पैसा परत तुमच्या खिशातनंच काढला जाणार. तो आज तुम्हाला दिला जातोय, तुमच्याकडनंच काढणार. तुम्ही जिथं आहात तिथंच आहात, फक्त ते दिसत नाही आहे. तुम्हाला थेट फायदा आज मिळतोय 1500 रुपयाचा, पण दुसऱ्या बाजूला जी महागाई वाढणार आहे किंवा इतर योजनांना जी कात्री लावली जाणार आहे त्याचा परिणाम विकासावर होणारच आहे. म्हणजे आज जरी दिसत असलं, आज तुम्हाला सुख मिळतंय, उद्याचं काय? म्हणजे भविष्य थोडंसं अंधारमय दिसतं आहे याच्यामध्ये. अगदी आपण आता शेवटाकडे आलोत आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये. 15 मतदारसंघ आहेत नाशिकमध्ये. तुम्ही संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये फिरताय. तुमचा अंदाज काय आहे की या 15 पैकी महायुतीचे आमदार किती येतील, मवियाचे आमदार किती निवडून येतील? त्याच्यामध्ये सर अजून तर चित्र तसं स्पष्ट झालेलं नाही आहे, पण आत्ताचा जो कल दिसतोय तो साधारण एक 2 ते 3 इतर किंवा अपक्ष ज्याला आपण म्हणतो बंडखोर आहेत किंवा अपक्ष राहिलेले आहेत त्यांना संधी मतदार देऊ शकतो. उरलेल्या याच्यामध्ये 50-50 व्हायला हरकत नाही. म्हणजे जे उरलेले आहेत साधारण 5-6 असं व्हायला पाहिजे म्हणजे याच्यामध्ये युती आणि आघाडी. सरांनी एक मुद्दा म्हटला की अजून चित्र स्पष्ट झालं नाहीये. आपल्या राज्यात प्रत्येक ठिकाणी शेवटचा दिवस महत्त्वाचा असतो. शेवटच्या दिवशीच बऱ्याच गोष्टी घडत असतात. आज 9 तारीख आहे, अजून 11 दिवस आहेत 20 तारखेला मतदान व्हायला. मात्र आता प्रचाराला सुरुवात सुद्धा झालेली आहे, अनेक सभा सुद्धा होत आहेत. सर, तुमचा अंदाज काय आहे? संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये 15 मतदारसंघ आहेत. खरं तर आपण फक्त अंदाजच बांधतो, यामध्ये फरक पडणारच आहे, कारण आपल्या राज्यात सर्वच ठिकाणी शेवटच्या दिवशी बऱ्याच गोष्टी घडत असतात. तरी पण 9 तारीख आहे, अजून 11 दिवस बाकी आहेत. तरी आजच्या दिवसाला जिल्ह्यामध्ये जो प्रचार सुरू आहे, कुणी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि याचा परिणाम काय जाणवतोय? 15 मतदारसंघामध्ये तुमचा अंदाज काय? आता 15 जर मतदारसंघ विचार केला तर मालेगावमध्ये महायुतीचा उमेदवारच नाही, म्हणजे 14च आहे. महायुती आजच सोडून दिलेली आहे, तर हे 14च झालेले आहे. तर मला असं वाटतं एक 6 ते 7 महायुतीचे उमेदवार असतील आणि यंदा बाजी पलटणार आहे. आणि उर्वरित उमेदवार हे सगळेच महाविकास आघाडीचे हे निवडून येतील अशी परिस्थिती आहे आत्ता तरी. तर दोनही वरिष्ठ पत्रकार आपल्यासोबत होते आणि त्यांनी संपूर्ण जिल्ह्यातील जे राजकारण आहे ते सर्व व्यवस्थितपणे आपल्याला समजावून सांगितलं. सोबतच इतर विषयांवर सुद्धा त्यांनी परखडपणे मत मांडलं. दोनही वरिष्ठ पत्रकारांचे जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आभार. आणि गप्पा राजकारणाच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. बघत राहा जय महाराष्ट्र.